स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123. कर्जत तालुक्यात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून अनेक गावं आणि वाड्या यामुळे गंभीरपणे त्रस्त आहेत. विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील वाड्यांमध्ये राहणाऱ्या महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावी लागतीये. काही राजकीय नेत्यांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी ही मदत अपुरी आणि तात्पुरती ठरत आहे. तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या जलजीवन योजनेचा बोजवारा उडाल्यानंच पाणी टंचाईची झळ अधिकच तीव्र झाली असल्याचा ठपका तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांकडून ठेवण्यात येतोय. बहुल आदिवासी लोकसंख्येचा कर्जत तालुका पाणी टंचाईनं अधिकच त्रस्त झालाय. धोत्रेवाडी, चिंचवाडी, कळम, आंबिवली, टेपाचीवाडी, मेंगाळवाडी, पेटारवाडी, गावंडवाडी, मिरचलवाडी, पादिरवाडी, खांडस, वड्याचीवाडी, उंबरवाडी, गिरेवाडी आणि इतर 30हून अधिक गावांमध्ये महिलांना पाण्याच्या शोधात कोसो दूर पायपीट करावी लागतीये. तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेची कामं सुरू असून अनेक ठिकाणी ती अपूर्ण अवस्थेतच आहेत. ज्या गावांमध्ये योजना पूर्ण झाल्या आहेत तिथेही नळांना पाणी येत नाही. त्यामुळे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या ठिकाणी जलजीवन योजना पोहोचलीये तिथेही नळ कोरडेच असून टंचाई अधिक तीव्र आहे. काही ठिकाणी विहिरींचे तळ गाठले आहेत तर काही भागात पाणी साठवण्यासाठी महिलांना झऱ्यांवर रात्रभर जागरण करावी लागतीये. आमदार महेंद्र थोरवे यांनी जलजीवन योजनेद्वारे वाड्यांमधील पाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात 123 योजनांची कामं सुरू असून ती पूर्ण होत असल्याचा दावा केला जातोय. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ही कामं अर्धवट असून जेथे योजना पूर्ण झाल्यात तिथेही टंचाई कायम आहे. परिणामी टँकरद्वारे पाणी पुरवण्याची वेळ पुढाऱ्यांवर आलीय. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही पंचायत समितीनं उन्हाळ्यातील टंचाईसाठी कृती आराखडा तयार केलाय. त्या अंतर्गत 27 गावं आणि 68 आदिवासी वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून 47,50,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही स्थिती फक्त दुर्गम भागांपुरती मर्यादित राहिलेली नसून कर्जत नगर परिषदेतील नागरिक आणि नेरळ सारख्या नावाजलेल्या ग्रामपंचायतीलाही याचा सामना करावा लागतोय. नागरिकांनी या संदर्भात मोर्चे आणि आंदोलनं केली तरी प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. उल्हास नदीसारखी बारमाही नदी असतानाही तालुक्यातील लोकांना पाण्यासाठी मोर्चे काढावे लागतात हे दुःखद आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी विकासाच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरले पण प्रत्यक्षात विकास शासकीय फाईल पुरताच मर्यादित राहिला का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. पाणी येत नाही, जाम वर्ष झाले पाणी येत नाही आणि लोक असं बंगल्यावर जातात पाणी आणायला, तिथेही पाणी देत नाही लोक. पण असं इथून तिथून कुठून तरी 1-2 हांड आणतात पाणी आणि पाण्याची समस्या आहे. आता ही आजी एवढी वर्ष झालं का अजून पाण्याची सोयी होत नाही. पाण्याची कंडिशन जोडलेली आहेत पण आम्हाला पिण्यासाठी आत्ता सध्या तरी पाणी पियायला पाहिजे. रात्रीच्या 3-3, 4-4 वाजता उठून जावं लागतं पाण्याला. 2-2 हांडे घेऊन जातात. झोप नाही, रात्रीचा काम वगैरे नाही. लय वर्ष झाले 20-25 वर्ष झाले पण पाणी पुरवठा काही येत नाही. अजून पाण्याची सोय झाले ती पण ते लोक बंद करतात. ते पण आडून ठेवल्या, चालू पण नाही, पाणी पण नाही भेटत. विहिरीचं पाणी भरतो थोडा सोडतात तो पण पुरत नाही आम्हाला. आमची वाडी मोठी पडते, कधी भेटतं कधी नाही भेटत. घरात बाई गेले तर तेल नाही अशी आहे. हां पोरं झाले, नातू पण झाले. 60-70 वर्ष मला झालं. अजून पाणी भरायला दरडी चढून पाणी भरायला. रस्ते पण नाही चांगलं. त्याच्या दगडी निघालेला त्या पाणी भेटत पण नाही. काही बायांना कोणी आजारी बाई, कोणी म्हातारा माणूस त्यांना तो भेटायला पाहिजे पाणी. आपण ज्या बाया ताटम आहेत त्या आणतात,
जी म्हातारी बाई की आजारी बाई ती आम्ही काय करायचं? एक कॅप आणली का दुसरी कॅप नाही पाणी संपतो. आम्हाला पाणी पुरवठा घरोघरी नळ पाहिजे. नळाची कंडिशन आल्यात पण ती पाणी पूर्ण करा. आमचे टाकीचं काम पूर्ण करा, नळाचं काम पूर्ण करा. घरोघरी पाणी पाहिजे कारण टँकरही नाही पाण्याचे बाहेरच्या भांडणं आणि कामं थांबवल्या पण चालू करून सगळे काय आम्हाला मजुरी करायला भेटत नाही, कुठं काय काबाड करायला भेटत नाही, भाजीपाला नाही काय नाही झाडं आमच्याकडं जगवायला पाणी प्यायलाच नाही तर झाडा कुठून जगवणार. कपडे धुवायला 2-2 दिवस आम्ही साड्या वापरतो आणि कपडे धुवायला आम्ही टॅम्पू करतो तसं नदीत त्या लोक विहिरी बघायला येतात. आता पाणीच नाही तर ते पण कशी देतील? आपणच आपल्या मुलीचं भविष्य बघणार नाही तर मग ती लोक सुद्धा त्याच बघतील ना. ते आम्हाला पुढे सुद्धा भेटणार नाही याच्या पुढं. आत्ता जर सोयी झाल्या नाही तर लक्षच नाही लक्षच कोण करत नाही, कोणी येत नाही, कोणी बघत नाही, काय नाही, काहीच नाही. कधी रस्ता करून रस्ता गावात झाला एवढा काहीच येत नाही आमच्या गेल्या वर्षी कसं तर झाला थोडासा. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.